धन्यवाद संतोषजी चौधरी सर आणि त्याच्याच बरोबरीने धन्यवाद टी माळी सर. गुरु महागुरु यांच्या गोड वाणीतून मात्र आपण मागील 2 मॅचचं समालोचन या ठिकाणी ऐकलं आणि पुनश्च एकदा मी जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, सगळ्या क्रिकेट खेळाडूंचं आणि तमाम मान्यवरांचं अगदी मनपूर्वक आणि सहर्ष हार्दिक स्वागत करतोय सचिन भाई दुर्गे साहेब यांच्या या निधी इंटरप्राइजेस ट्रॉफी 2026 मध्ये. आपण सगळ्यांचं स्वागत करूया. मी तुमचा लाडका समालोचक मानस मनोरे पुनश्च एकदा तुमच्या समवेत जोडलो गेलोय. मैदानाच्या आतमध्ये आपण दिवस रात्रीची ही स्पर्धा पाहत आहे. पहिली डे नाईट आहे आणि त्याच्यामध्ये सी ग्रुपची पहिल्या फेरीची चौथी मॅच मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला सुरू होताना पाहायला मिळेल. एका बाजूला जनमान शेडुंग आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम गावदेवी तळेगाव. या दोन संघांच्या दरम्यान हे बॅटल. संध्याकाळचं सत्र. व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. शुभ संध्याकाळ. आणि त्याच्यामध्ये मात्र आपण या क्रिकेटचा आनंद घेतोय. टॉस जेव्हा मी केला तो टॉस जिंकला टीम गावदेवी तळेगाव संघाने. निर्णय घेतलाय प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा आणि बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिलंय शेडुंग टीमला. ओपनिंग फेअर मैदानाच्या आतमध्ये यावेळेस आपल्याला दाखल होताना पाहायला मिळते. ऑन स्ट्राईक बॅटर साहिल असतील, त्यांच्या समवेत रोतिक आणि पिवनच्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवरती शुभम मांडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे संघ जिंकलेले आहेत त्यांनी या ठिकाणी रिपोर्ट करायचा आहे. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच असेल भार्गवी 11 कांड्रोली आणि नयन स्मृती जय गावदेव टेंभरी. आपण वेळेत उपस्थित राहायचं. मॅचला सुरुवात. पहिला चेंडू टप्पा पडला, खाली राहिला होता. आउटसाइड टॉप स्टंप अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न दोनात पंचांनी समांतर केल्यात. खराब बॉलने मात्र सुरुवात होती या पहिल्या सत्राची. अवांतर चेंडू आणि व्हाईट बॉलने बॅटिंग टीमचं अकाउंट ओपन केलं जाईल. एक धाव यावेळेस स्कोरकार्डवरती जोडली गेली आहे. टाटा पॉवर रिस हे सुंदर क्रीडांगण आपण पाहतोय. यावेळेस दांडी गोल यॉर्कर बॉल होता. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचरला डिस्ट्रॉय केलं गेलंय. पहिला धक्का पहिल्या चेंडूवरती. फलंदाज गोल्डन डक बॅक टू डग आउट. सचिन भाई दुर्गे साहेब यांचे अतिशय जवळचे मित्र भिंगारचे आमचे सतीशजी पाटील साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. आणि खरं तर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी जनरेटरची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे ते सन्माननीय सतीशजी पाटील साहेबांना आपण विनंती करूया की आपण व्यासपीठावर या. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून असेल. विकेट गेली होती पहिल्या चेंडूवरती वाईड आल्यानंतर आणि आता न्यू बॅटर आलेले आहेत चेतन कायकर. या वेळचा बॉल हवेमध्ये ऑन साइडला आडव्या बॅटने. नको ती ऑडी नको ती फरारी, कारण बॉलने घेतलीये गगन भरारी. ठोकलाय षटकार. इनाट क्रमांक 3 वरती आल्यात. पहिल्या चेंडूवरती मात्र स्वतःचं अकाउंट ओपन केले 6 धावेंनी आणि टीमची टोटल पोहोचवली आहे 7 या आकड्यावरती. मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटल होईल यात मात्र कोणतीच शंका नाही आहे. सी ग्रुप पहिल्या फेरीची शेवटची मॅच जनमान शेडू अगेन्स्ट गावदेवी तळेगाव या दोन टीमना आपण पाहतोय. यावरचा बॉल लिव्ह केलाय. पंच व्हाईट बॉलचा इशारा देत आहेत. चांगला माइंडसेट आहे गोलंदाजाचा जर आपण विचार केला. आउटसाइड द ऑफ स्टंप लाईनचे चेंडू खरंतर फेकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि त्यांना मात्र यश देखील मिळत आहे. आज अभि मला पहिले षटक टाकताना दिसत नाही आहेत. आज शुभमवर जबाबदारी दिली आहे. फुलर लेनचा बॉल होता. यावेळेस अतली खेळा घेतली होती. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न थोडासा खरंतर गती कमी होती या चेंडूवरती. व्हेरिएशनचा वापर केला होता आणि त्यामुळे मात्र फलंदाज बीट झालात. डॉट चेंडू मात्र इथून येईल. चेंडू याची ही क्रिकेट ची विकेट आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्यावरती मात्र
चांगली गोलंदाजी करत असताना शुभम यांना आपण पाहतोय. फुल टॉस बॉल सरळ बॅटने लॉफ्ट करायचा होता. चेंडू साईड स्क्रीनच्या दिशेने निघून चालला. इथे मात्र एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. एकेरी धावसंख्येच्या बरोबरीने टोटल वाढेल, परंतु रिव्ह्यू घेतलाय पंचांनी बीमरसाठी. अंपायर रिव्ह्यू आहे, त्यामुळे विनंती आहे तिसऱ्या पंचांना की आपण आता हा बीमरचा रिव्ह्यू चेक करण्यासाठी ऑन स्क्रीनवरती यावं. तिसरे पंच येतील, चेक करतील बीमरचा नो बॉल आहे की नाही. अंपायर रिव्ह्यू आहे, पंचांनी घेतलेला रिव्ह्यू आहे आणि त्यामुळे चेक केलं जात आहे. फेअर डिलिव्हरीचा निर्णय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून मात्र यावेळेस आलाय. या चेंडूवरती एकच धाव धावून पूर्ण केली आहे आणि टीमची टोटल मात्र आता 9 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळेल. स्ट्राईकवरती आता ऋतिक पाटील पाहायला मिळतील. खरं तर वैयक्तिक पहिला चेंडू स्वतःच्या इनिंगमध्ये फेस करतील. टीमची धावसंख्या 9 झाली आहे. पिवनचं पहिलं पॉवर प्लेचं षटक गोलंदाज शुभम यांच्या हातामध्ये. हो, काय कमालीचा बॉल, वेगवान क्विक आर्म डिलिव्हरी, फास्ट अँड फ्युरियस, जागेवरती उभं ठेवलाय. फीट करत असताना पूर्णपणे निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला गेलाय. चांगली गोलंदाजी, चांगला बॉल होता. ऋतिक पाटील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, काही पे निगाही काही पे निशाणा, आणि या सिच्युएशन मध्ये तो डॉट बॉल आलेला आहे. स्लोवर लेंथचा बॉल, लोवर फुल टॉस, ऑन साइडला फुल टोल वसूल केलाय. गेंदबाज रह गया हक्का बक्का और दिया मौका तो लगाया छक्का. हा षटकार. पहिल्या ओव्हरचा खेळ पिवनचा मैदानाच्या आतमध्ये संपला गेला आहे. टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती 15 धावा आपल्याला पाहायला मिळते. एक विकेटच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करताना टीम जे हनुमान चेंडू संघाची सुरुवातीचे 5 चेंडू फार चांगले फेकले होते गोलंदाज शुभम मांडे या खेळाडूने. शेवटच्या बॉलवरती जो षटकाराचा मार बसला तो के कराय पे पाणी फेरलं असं म्हणायला मात्र आता हरकत नाहीये. नेहमी मी उल्लेख करत असतो, वर्गामध्ये 10 चांगले विद्यार्थी असतील, एक खराब असेल तर तो पूर्ण वर्गाला बिघडवू शकतो. ओव्हरमध्ये 5 चांगले चेंडू असतील, एक खराब असेल तर पूर्ण ओव्हरला बिघडवू शकतो. आणि तेच चित्र आपण पाहिलं, कारण 5 चेंडू चांगले फेकले पण 6व्या बॉलवरती आलेला षटकार पूर्णपणे मेहनतीवरती पाणी फिरताना पाहायला मिळाला आणि त्यामुळे 15 धावा या मात्र टोटलवरती आता जमा केल्या गेल्यात. संध्याकाळचं सत्र, बरेचसे पाहुणे, खरं तर आता जसा रात्रीचा खेळ सुरू होईल तसं मात्र या व्यासपीठावरती गर्दी करताना पाहायला मिळतील. फ्लड लाईट्स देखील मात्र आपण या ठिकाणी काही क्षणांमध्ये ऑन होताना पाहणारच आहोत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं गेलंय. ओव्हर क्रमांक 2 साठी अभिजित कडपे या गोलंदाजाचा मात्र वापर केला जाईल. अभिजित कडपे कित्येक वर्षांपासून गावदेवी तळेगाव संघासाठी पॉवर प्लेमध्ये पहिलं षटक फेकताना पाहायला मिळतात. पण या मॅचमध्ये आता थोडीशी रणनीती वेगळी वापरलेली आहे. पहिली ओव्हर शुभम मांडे यांना दिली होती आणि त्यानंतर मात्र आता ओव्हर क्रमांक 2 साठी अभिजित कडपे यांचा वापर केला जाईल. पहिला चेंडू असेल. पहिला बॉल डाऊन द लेग साइड, खराब लाईन लेंथ. विकेट कीपर थोडेसे चाच पडतायत त्या ठिकाणी. बॉल बॅकवर्ड एरियामध्ये ट्रॅव्हल करत होता. पंचांचा मात्र लेग पाईटचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय आणि लेग पाईटच्या बरोबरीने एक धाव मात्र इथून कंप्लीट देखील केली जाते आहे. कारण गावदेवी तळेगाव संघ या ठिकाणी खेळतोय, परंतु यावर्षी आर्म इंजुरी आहे भावेश पाटील यांना आणि त्यामुळे चांगल्या ऑलराऊंडरला ही टीम मिस करते. कारण ते पण एक चांगले गोलंदाज होते, चांगले फलंदाज होते, परंतु त्यांची उपस्थिती आता नाही आहे कारण शोल्डर इंजुरी आणि त्याच्यामुळे मात्र ते यावर्षी थोडासा क्रिकेटपासून दूर पाहायला मिळतात आणि ती कमी कुठे ना कुठेतरी भासते प्रत्येक मॅचमध्ये जेव्हा गावदेवी तळेगाव संघ खेळत असतो. आणि भासायला पण पाहिजे, कारण चांगले खेळाडू जेव्हा नसतात तेव्हा कुठे ना कुठेतरी परफॉर्मन्स थोडासा वीक होताना आपल्याला पाहायला मिळत असतो. परंतु नवीन खेळाडूंना घेऊन देखील हा संघ बनलाय. पुनश्च एकदा तिसऱ्या पंचांची मागणी केली गेलेली आहे.
ऑब्जेक्शन घेतलं गेलं आहे आणि त्यामुळे आता आयोजक आमचे बघतील ऑन स्क्रीनवरती चेक केला जाईल. पंच हा बॉल चेक करायचा जो फेकला तो. इथून पुढचे सगळे ओके, इथून पुढचे सगळे चेंडू मात्र यावेळेस चेक केले जातील. दांडी गोल एष्ट्या उद्ध्वस्त ऑब्जेक्शन घेतलं होतं आणि त्याचं प्रत्युत्तर दिलंय अभिजित कडपे यांनी. दांडी गोल केली आहे, फलंदाज बाद. सांगतायत की तो चेंडू पुन्हा एकदा चेक करा, पण तिसऱ्या पंचांनी बघितलेला आहे फेअर आहे. तिसऱ्या पंचांनी सांगितलेलं आहे फेअर आहे, चेक करत होते ते आणि फलंदाज मात्र बाद आहे. तिसरे पंच आहेत, त्यांनी चेक केलं होतं आणि त्यांनी सांगितलं की फेअर डिलिव्हरी होती ती प्रॉपर. खरं तर जेवढ्या अंशामध्ये त्यांचा आर्म फिरायला पाहिजे तेवढ्या अंशामधून फिरतो आहे आणि त्यामुळे ते चेंडू फेअर असतील असं तिसऱ्या पंचांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे यापुढचे पण चेंडू चेकच होतील, यस ते आहेतच, त्यामुळे काही हरकत नाही आहे, प्रत्येक बॉल चेक केला जाईलच. नवीन बॅटर आता आलेले आहेत. प्रेम जांभळे रँक क्रमांक 4 च्या पोझिशनवरती त्यांना आपण पाहतोय. टीमची धावसंख्या 17 स्कोर कार्डवरती झाली आहे. खोलवर टप्पाचा बॉल होता, ऑन साईडला दिशा देण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठी परतायचं होतं पण एकाच धावेवरती मात्र आता समाधान मानलं जाईल. टॉप ऑर्डरचा जो फलंदाज होता साहिल, त्याला मात्र लवकर बाद व्हावं लागलं. त्याच्यानंतर चेतन गायकर यांनी एक षटकार ठोकला पहिल्याच बॉलवरती वैयक्तिक इनिंगमध्ये. असं वाटलं ते जास्तीत जास्त धावा बनवतील पण त्यांना पण बाद केलं आणि त्याच्यानंतर आता ऋतिक पाटील आणि प्रेम जांभळे या जोडीवरती जबाबदारी आहे धावा बनवण्याची. यावरचा वेगवान पण डाऊन द लेग साईड पंच मात्र वळत आहेत. अवांतर बॉलचा सिग्नल मात्र पंचांच्या माध्यमातून यावेळेस येताना पाहायला मिळेल. वाईट चेंडू फेकायचे नाही आहेत. अभिजित कडपे टीमचे लीडिंग गोलंदाज आणि कर्णधार पण असतील आणि त्यामुळे चांगला खेळ त्यांना करावा लागेल, एक एक्झाम्पल सेट करावं लागेल आपल्या टीमसाठी. आखो टप्पाचा पूल करण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोवरती कनेक्ट झालाय. ऑन साईडला गरंगा थोडंसं फंबल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा देखील मात्र इथून कंप्लीट केल्या जातील. थोडंसं जर तुमच्या हातामधून बॉल निसटला तर मात्र फलंदाजांना एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये करण्याची संधी मिळत असते आणि त्या संधीचं सोनं केलं या दोन्ही खेळाडूंनी. 2 धावा पूर्ण केल्यात. इकडे फ्लड लाईट्स पण चेक होत आहेत. यानंतर मात्र आता दुसऱ्या फेरीला आपण सुरुवात करणार आहोत आणि दुसऱ्या फेरीची पहिली मॅच भार्गव 11 कांट्रोली विपक्ष नयन स्मृती जय गावदेव टिमरी अशी असेल. खोलवर टप्पाचा पुन्हा एकदा, काय कमालीची गोलंदाजी करतायत अभिजित कडपे. खरं तर ऑब्जेक्शन त्यांच्यावरती घेतलं होतं. घायल शेर जो होता है सबसे खतरनाक होता है आणि त्याच्यानंतर काय कमालीचे चेंडू मात्र अभिजित कडपे यांनी फेकले. प्रत्येक स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी करताना त्यांना आपण गावदेवी तळेगाव संघाकडून पाहतो. इथे ओव्हर क्रमांक 2 मात्र संपलेली आहे आणि टीमची टोटल 11 धावाच्या सरासरीने 22 धावा, लॉस ऑफ 2 विकेट असेल ती म्हणजे टीम जनमान शेडूंगची. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, 22 धावा. खरं सन्माननीय पोईंचे पंचायत समिती संपर्क प्रमुख भारतीय जनता पार्टी सचिन भाई दुर्गे, निधी इंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा आणि निधी इंटरप्राइजेस चषक या नावाने मात्र या स्पर्धेला आयोजित केले गेलेलं आहे. निखिल सर, आपण बऱ्याचशा मोठ्या राजकीय लोकांना पाहतो खरं तर जे फक्त उभे राहतात आणि खरं तर बाकीचे त्यांच्या सोबतीने कार्य करत असतात, पण सचिन भाई दुर्गे असं व्यक्तिमत्व आहे जे खरं तर कोणावरती अवलंबून नाही आहे. स्वतः श्रमिक योगदान असेल, आर्थिक योगदान असेल, सगळ्या स्वरूपातील योगदान जर असेल तर ते सचिन भाई दुर्गे साहेबांनी या स्पर्धेला दिलेलं आहे. कारण त्यांच्या सुकन्येच्या नावाने या स्पर्धेला आयोजन केलेलं आहे आणि त्यामुळे खरं तर माझ्या परीने मी 100% नाही तर 120% प्रयत्न करीन हे सचिन भाई दुर्गे साहेबांनी सांगितलं आणि फक्त सांगितलं नाही तर करून पण दाखवलं. त्यामुळे त्यांचं विशेष कौतुक आपण करूया. यावेळेस खोलवर टप्पाचा बॉल खोदून काढला होता ऑन साईडला लॉंग ऑनच्या एरियामध्ये. खेळाडू आहे टीपमध्ये, एकच धाव या चेंडूवरती मात्र कन्वर्ट केली जाईल. ओव्हर क्रमांक 3 ची सुरुवात. बॉलिंग ट्रॅकवरती आर्यन या गोलंदाजांना आपण पाहतोय. गावदेवी तळेगाव संघ बऱ्याचशा युवा खेळाडूंना एकत्रित करून या संघाला मात्र बनवलं गेलं आहे आणि त्याच्यानंतर मात्र चांगले प्रयत्न आहेत. आर्यन पहिल्याच बॉलवरती सिंगल धाव आली आहे. टीमची टोटल आता 23 धावा धावफलकावर.
आखो टप्प्याचा बॉल, कॅचची संधी होती का? प्रयत्न केले अभिजित कडपे यांनी, होती संधी, संधी गमावली आहे. टॉपेज घेत असताना बॉल डिलिव्हर झाला होता बॅकवर्ड एरियाकडे. एष्टी रक्षक चुकी करतायत. एक धाव मात्र या चेंडूवरती मिळेल. सूर्य आता आपल्या अस्ताकडे गेलेला आहे. संध्याकाळचं सत्र, शांत वातावरण पाहायला मिळत आहे आणि त्याच्यामध्ये मात्र क्रीडा रसिक देखील आता बऱ्याचशा प्रमाणामध्ये या मैदानावरती स्पर्धेला पाहण्यासाठी गर्दी करतायत. यावेळेस स्टॉपेज घेतलीये पुन्हा एकदा, कॅचचा चान्स यावेळेस सोडणार नाहीयेत. कॉट बिहाइंडच्या स्वरूपामध्ये धक्का क्रमांक 3 टीम जनुमान शेडूंग संघाला. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला एन होताना पाहायला मिळतील. इन ॲट क्रमांक 5च्या पोझिशनवरती दर्शन पाटील हे खेळाडू मात्र इन झाले गेले आहेत. आता मिडल ऑर्डरचे बॅटर्स, टॉप ऑर्डर खरं तर डगआउटमध्ये परत पोहोचला आणि आता मिडल ऑर्डर मधल्या फळीतील जे फलंदाज आहेत त्यांच्यावरती मात्र या धावांना बनवण्याची जबाबदारी असेल. चांगली गोलंदाजी करतात आर्यन, खरं तर युवा खेळाडू, परंतु युवाची हवा या मैदानावरती सातत्याने राहिलेली आहे आणि आता संपूर्ण जगतामध्ये खरं तर युवाची हवा आपल्याला पाहायला मिळते आहे. बरेचसे युवा खेळाडू जे इंडियन क्रिकेट टीममध्ये पण चांगलं खेळत आहेत. नुकताच अंडर-19 वर्ल्ड कप भारतीय संघाने जिंकला. 6वा वर्ल्ड कप होता अंडर-19चा जो आपल्या इंडियन क्रिकेट टीमने जिंकला. आयुष म्हात्रे जे आपलेच एक मराठी बांधव आहेत ते कर्णधार होते आणि त्यांच्या कॅप्टनशिपमध्ये तो वर्ल्ड कप आपण जिंकला अंडर-19चा. त्यामुळे युवाची हवा सगळीकडे आजकाल. हवेमध्ये बॉल, कॅचची शक्यता, कॉटन बॉलचा चान्स असेल. आर्यन चेंडू खाली, कोणती चुकी करत नाहीयेत. पकडलाय झेल आणि संपवलाय खेळ. आणखीन एक धक्का, फलंदाज बाद. फलंदाज दर्शन पाटील आले आणि त्याच्यानंतर मात्र लगेच परत त्यांना डगआउटमध्ये पाठवलं आहे. 2 चेंडूवरती 2 विकेट मिळवल्यात. हॅट्रिकची संधी असेल गोलंदाज आर्यन यांच्याकडे. हॅट्रिक बॉल आर्यन यांचा. हॅट्रिक चेंडू, बॅटची कडा, यस क्या बात है, कमालीची हॅट्रिक. गेंदबाज का गाजा वाजा हो गया और आर्यन भाई बिना ताज पहने राजा हो गया. पहिली विकेट हॅट्रिक या स्पर्धेमधील कमवली आहे गोलंदाज आर्यन यांनी. विकेट हॅट्रिक या स्पर्धेमधील पहिली पूर्ण करत असताना आपण या ठिकाणी गोलंदाज आर्यन कडपे यांना पाहतोय. कमालीचा खेळ राहिलाय म्हणून मी म्हटलं होतं युवाची हवा आजकाल सगळीकडे असेल. हा युवा गोलंदाज चाललाय परंतु या ओव्हरचा हा चेंडू फुल टॉस होता. फुल टोल वसूल करू शकले नाही आहेत. चेंडू ट्रॅव्हल झाला होता लॉंगॉनच्या एरियामध्ये. सिंगल धाव तिथे पूर्ण केली आहे. एका धावेवरती समाधान मात्र मानलं जाईल आणि एका धावेच्या बरोबरीने ओव्हर क्रमांक 3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. पॅडिंग करत असताना जर्मन शेडुंग संघाने टीम गावदेवी तळेगावच्या अगेन्स्ट धावा बनवल्या. त्या म्हणजे 25 धावा, लॉस ऑफ 5 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 25 धावा, लॉस ऑफ 5 विकेट जमवल्या जर्मन शेडुंग टीमने. धावेंसाठी मात्र संघर्ष करत असताना हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शेवटच्या 6 बॉलचा खेळ या पहिल्या सत्रामध्ये बाकी. 1 ओव्हर इज रिमेनिंग इन द फर्स्ट इनिंग
आणि त्या डेथ ओव्हरसाठी गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र गोलंदाज येतील. खरं तर पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण केली गोलंदाज आर्यन कडपे यांनी आणि त्यांच्यासाठी सन्माननीय शैलेंद्रभाई पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल गोलंदाज आर्यन कडपे या खेळाडूला. क्या बात आहे. आर्यन कडपे युवाची हवा आणि शैलेंद्र पाटील साहेबांनी 1000 रुपये दिलेले आहेत पहिल्या विकेट हॅट्रिकसाठी आणि आर्यन जशी मॅच संपेल ते पारितोषिक आपण घेऊन जायचं आहे. ओव्हर क्रमांक 4 साठी इकडे पंकज पाटील येतील. आमच्या समवेत चेतन सर आहेत. मगाशी उल्लेख केला निखिल सर आपण की भावेश पाटील इंजॉर्ड आहेत परंतु त्यांचे छोटे बंधू पंकज पाटील आता गोलंदाजी ट्रॅकवरती आलेले आहेत. शेवटच्या डेथ ओव्हरच्या षटकासाठी पहिला बॉल असेल. पहिला चेंडूवर लीव केलं आउटसाइड ऑफ स्टंप वाईड बॉलचा सिग्नल पंचांच्या माध्यमातून मात्र येईल. लेफ्ट आर्म गोलंदाज ज्यांना मात्र नॅचरल स्विंग मिळत असतो. लेफ्ट आर्म गोलंदाज क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमी घातक मानले जातात आणि लेफ्ट आर्म गोलंदाजच आहेत यावेळेस पंकज पाटील. व्हाईट बॉलने सुरुवात केली. 26 धावा या स्कोर कार्डवरती जोडल्या जातील. पुन्हा एकदा त्याच दिशेने आणखीन एक खराब चेंडू आणखीन एक व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये मात्र येताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडू 2 अवांतर 2 व्हाईट बॉल जसे फेकले. आता अभिजित कडपे थोडीशी चर्चा करत असताना पंकज पाटील यांच्यासोबत चर्चा करायला पण पाहिजे कारण एखादा खेळाडू जेव्हा चुकी करतो तेव्हा तुम्हाला त्याला कोणत्या गोष्टी चुकीच्या होत आहेत कशा योग्य करायच्या खरं तर आज सल्ला देणं महत्त्वाचं असतं. तो सल्ला दिलाय अभिजित कडपे यांनी. यावाचा बॉल ऑन साइडला लेग स्टंप वरती होता. पैर पे गेंद मतलब बाउंड्री की सैर पे गेंद. फाइन लेगच्या पलीकडे धावा 4 चौकार. यावाचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न बीट झाल्यात. पाठ वाऱ्याच्या वेगाने फिरली आहे. विदाउट कनेक्शन नो रिॲक्शन हे बऱ्याचदा मी सांगत असतो ते चित्र आपण यावेळेस पाहिलं. इथे मात्र चेंडू निर्धाव निघून जाताना पाहायला मिळतोय. टोटलचा जर आपण विचार केला 31 धावा स्कोर कार्डवर आहेत. आणखीन एक त्या दिशेने फेकला. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आणि स्ट्राईक रोटेट करण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाला मात्र जावं लागतंय माघारी. रनआउटची विकेट फलंदाज बाद. सचिन करूया. संतोष चौधरी सर परेशभाई पटेल बऱ्याचशा एकत्र जात असतात स्पर्धेमध्ये. परेशभाई पटेल आमचे उत्कृष्ट क्रिकेटपट्टू पण आहेत. स्टेट पण खेळलेले आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये इन होतील. इनॅट क्रमांक 8 च्या पोझिशनवरती निशांत मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण त्यांना पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. धावा झाल्यात त्या म्हणजे 31 धावा. अजूनही 3 बॉल बाकी आहेत पहिल्या सत्रामध्ये. अहो टप्पा पडला. बॉल वळण घेतोय. तिसरा अवांतर चेंडू या ओव्हरमध्ये फेकलाय गोलंदाज पंकज पाटील यांनी. खरं तर ॲज अन बॉलर लाईन लेंथमध्ये कन्सिस्टन्सी ॲक्युरसी मेंटेन करणं महत्त्वाचं असतं. ऑन साईडला ड्राईव्ह केला होता बॉलला. करंगत चाललाय चेंडू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एकाच धावेवरती मात्र समाधान मानलं जाईल आणि एका धावेच्या बरोबरीने स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मोदी आहे. कमालीची सुरुवात केली. पहिल्या ओव्हरमध्ये शुभम मांडे यांचं षटक. 15 धावा नक्कीच आल्या होत्या. 1 विकेट त्यांनी मिळवली पण त्याच्यानंतर मात्र अभिजित कडपे 6 धावा दिल्या. त्याच्यानंतर फक्त 3 धावांचं षटक होतं आर्यन कडपे यांचं आणि त्यानंतर पंकज पाटील या ओव्हरमध्ये आल्यात. ऑन साईडला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. लेझी थ्रो नॉन स्ट्राईक एंडवरती गोलंदाजाच्या दिशेने जर थ्रो केला असता तर मात्र रनआउटची संधी निर्माण होऊ शकली असती पण थ्रो केला स्ट्राईक एंडवरती आणि त्याच्यामुळे 2 धावा
यावेळेस धावून पूर्ण केल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी होतीये. पंकज पाटील 3 वाईट बॉल फेकल्यानंतर पण मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलाय. हो, प्रहार करण्याचा प्रयत्न, लगी तो छगी पण छगी नाही लगी. येथून देखील मात्र निर्धाव चेंडू आणि या डॉट बॉलच्या बरोबरीने पहिल्या सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. बॅटिंग करण्याचं आमंत्रण स्वीकारलं टीम जर्मन शेडो संघाने. स्कोर कार्डवरती धावा बनवल्या त्या म्हणजे 35 धावा आणि मात्र येणाऱ्या आता 24 चेंडू विजयासाठी गरज असेल गावदेवी तळेगाव संघांना 36 धावांची. सन्माननीय किशोरभाई पाटील साहेबांच्या या ठिकाणी आपल्याला आगमन होताना पाहायला महोदय. मी किशोरभाई पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. शेडुंग संघाचे कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. टीम शेडुंग कॅप्टन आयोजकांशी संपर्क साधा. एक यशस्वी उद्योजक आमचे किशोरभाई पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन त्यांचं आपण करूया. मोस्ट वेलकम, हार्दिक स्वागत. 36 धावांची गरज आहे 24 चेंडूंमध्ये. गावदेवी तळेगाव संघाला विजयासाठी यापुढील मॅच असेल भार्गवी 11 कांड्रोली आणि त्यांच्या विरोधात नयन स्मृती जय गावदेव टेंबरी. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे टॉस करण्यासाठी मात्र आपण लगेच टॉस बॉक्समध्ये दाखल व्हावं. टीम भार्गवी 11 कांड्रोली आणि नयन स्मृती जय गावदेव टेंबरी दोन्ही कर्णधार टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यावं. सन्माननीय यशस्वी उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आमचे किशोरभाई पाटील, यशस्वी इंटरप्राइजेसचे सर्वा. सन्माननीय एक यशस्वी दमदार उद्योजक किशोरभाई पाटील साहेबांचं आपण करूया हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 24 चेंडू आणि 36 धावांची विजयासाठी गरज आहे. ती म्हणजे बॅटिंग करत असताना टीम गावदेवी तळेगाव संघाला. तळेगाव संघ सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण लगेच रवाना करायची आहे. मी सचिन भाईंनाच विनंती करतो की आपण खरं तर पाहुण्यांचं स्वागत करून त्या ठिकाणी घ्यायचं आहे. यशस्वी इंटरप्राइजेसचे सर्वा सन्माननीय किशोरभाई पाटील साहेबांचं या ठिकाणी आपण स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. शैलेंद्र पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केला जातोय. ना कोणाच्या वादात ना कोणाच्या नादात यशस्वी व्हायचं असेल तर पडा उद्योगात. आणि ते यशस्वी उद्योजक यशस्वी इंटरप्राइजेसचे सर्व किशोरभाई पाटील साहेबांचा सन्मान मात्र मंचावरती आपण केलेला आहे. परेशभाई पटेल यांचा पण या ठिकाणी सन्मान केला जाईल. मी परेशभाई पटेल साहेबांना पण विनंती करतोय की आपण देखील सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. शैलेंद्र पाटील साहेब आमचे त्या ठिकाणी आहेत, सन्मान आपण करतोय. सतीशजी पाटील साहेबांचं देखील मात्र आपण या ठिकाणी स्वागत करतोय, ज्यांच्या माध्यमातून जनरेटर या स्पर्धेसाठी आम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे. आमचे सचिनभाई दुर्गे साहेबांचे अतिशय जवळचे मित्र आहेत सतीशजी पाटील आणि त्यांचा आपण या स्पर्धेमध्ये सन्मान केलेला आहे. त्यानंतर परेशभाई पटेल यांचा पण सन्मान आहे. परेशभाई पटेल यांचा आपण सन्मान या ठिकाणी करतोय. त्यानंतर निहाल मोरे यांचा पण सन्मान केला जाईल. निहाल मोरे यांना पण विनंती आहे की आपण देखील मात्र या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. परेशभाई पटेल स्टेटला पण खेळलेले आहेत, चांगले क्रिकेटपटू आहेत, मॅनेजर पण आहेत कंपनीमध्ये. त्यानंतर आमचे निहाल मोरे यांचा पण आपण व्यासपीठावरती सन्मान करतोय. तिकडे मॅच आपण सुरू करायची आहे दुसऱ्या सत्रासाठी. खरं तर याच्यानंतर थोडासा ब्रेक होईलच, कारण फ्लड लाईट्स आपण ऑन करणार आहोत. नाईट क्रिकेटला सुरुवात होईल. तत्पूर्वी भार्गवी 11 कांड्रोली आणि नयन स्मृती जय गावदेव टेंबरी दोन्ही टीम रिपोर्ट करायचं आहे. आपण थोडासा वेळ तुम्हाला यानंतर मिळेलच, पण आपण रिपोर्टिंग करायची आहे, वेळेवर उपस्थित राहायचं आहे. निहाल मोरे यांचा पण सन्मान केलाय. भूषण पाटील आमचे
लाडके आहे अप्पा भूषण अप्पा पाटील यांचा पण आपण सन्मान करतोय. यांचा असतो अचूक टप्पा ते लाडके आमचे अप्पा भूषणजी पाटील. त्यानंतर आमचे सन्माननीय जयवंत सासे साहेब यांचा पण या ठिकाणी सन्मान केला जाईल. मी जयवंत सासे साहेबांना पण विनंती करतो है कि आपण सन्मानाचा स्वीकार करायचा है. मुकाबले की तरफ चलते हैं. खेल की शुरुआत की जाएगी. दूसरी पारी का आगाज होता हुआ. पहली गेंद हाफ ट्रैकर थी. छोटी गेंद मतलब खोटी गेंद सीधा ओवर द फाइन लेग. पारी का आगाज 4 के साथ. पहली गेंद थी. पहली गेंद पर आएंगे 4 रोहन कड़पे और उनके साथ रोहित कड़पे. ये सलामी बल्लेबाजों की जोड़ी. बल्ला घूमा यहां से कनेक्शन नहीं. डॉट गेंद की समाप्ति. दो भाइयों की जोड़ी है मैदान के अंदर. आप देखते हुए रोहन कड़पे रोहित कड़पे इंटरनेशनल क्रिकेट में दो भाइयों की जोड़ी बहुत सक्सेसफुल हुई थी. इरफान पठान यूसुफ पठान की आप बात करते हैं. उनके साथ ही साथ कृणाल पांड्या हार्दिक पांड्या इनकी आप बात करते हैं. दो भाइयों की जोड़ी इंटरनेशनल क्रिकेट में. लेकिन टेनिस बॉल क्रिकेट में गांवदेवी तयगांव की ये दो भाइयों की जोड़ी भी कमाल है. रोहन कड़पे रोहित कड़पे. सिंगल यहां से लिया गया. टीम की रन संख्या की बात करेंगे तो स्कोर कार्ड के ऊपर आपको 5 रन यहां से बनते हुए नजर आएंगे. इवनिंग सेशन डे नाइट फॉर्मेट की टूर्नामेंट निधि इंटरप्राइजेस ट्रॉफी 2026 का ये रोमांच. सी ग्रुप का ये आखिरी मुकाबला पहले राउंड का. हाफ ट्रैक कर दिए. फ्रंट फुट से लॉफ्ट करना चाहती है. बल्ले के अंदरूनी हिस्से से गेंद टकराएगी. पावर प्ले है. पावर प्ले में 30 यार्ड मीटर का फील्डिंग रिस्ट्रिक्शन होता है. दो खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के बाहर होती है और उसकी वजह से आराम से ये 2 रन पूरे करेंगे. सिंगल डबल भी ये अब आसानी से जीत तक पहुंचा सकती है. बैटिंग करते हुए टीम गांवदेवी तयगांव को 24 गेंदे 36 की बात करेंगे तो उतना बड़ा टारगेट नहीं है. और इस कोशिश में सिंगल डबल के साथ ये स्लो स्टार्ट मिलता हुआ. स्लो एंड स्टेडी विंस द रेस. भले ही आप धीमी रफ्तार से चले हो निरंतर चलोगे तो जीत मिलेगी. लोवर फुल टॉस थे ऑन साइड पर दिया मौका तो लगाया छक्का. आधा दर्जन 6 रन. हित ये नाम अगर आपके पास होता है तो आपको वैसा खेल भी करना पड़ेगा और उन्होंने शुरुआत कर दी है. ओहो हो जोर से लगी होगी. बैट से कनेक्ट होने के बाद बॉडी से गेंद का कॉन्टॅक्ट हुआ. फेस के ऊपर गेंद टकराती हुई नजर आई. बघा पाणी वगैरे घेऊन जा लगेच. इकडे विनंती आहे आमचे आयोजक पाणी लगेच पोहोचवायचं आहे. आपण संध्याकाळचं सत्र आहे. चेंडू खरं तर बॅटवरती आदळला त्याच्यानंतर चेहऱ्यावरती आदळला. थोडीशी दुखापट. यस पाणी लगेच पोहोचवा विनंती आहे. मैदान के अंदर चलती है. पहली ओवर का खेल समाप्त किया गया. पीछा करना है 36 रनों का. टीम की रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर बनेगी 13 रन बगैर नुकसान. अच्छा स्टार्ट मिला है टीम गांवदेवी तयगांव को.
समीकरण की बात मैं करूंगा तो आने वाली गेंदें बचेंगी यहाँ से 18 और जीतने के लिए 23 रनों की जरूरत गांव देवी तळेगाव के लिए। 18 गेंदें 23 रन। शुरुआत में 24 में 36 चाहिए थी। गेंद और रनों के बीच 12 का अंतर था, 12 की दूरी थी। वो अब दूरी कम हुई है और वो दूरी मात्र 5 की बचेगी क्योंकि आने वाली 18 गेंदें और मात्र 23 रनों की जरूरत। गेंदबाज तैयार। फुल टॉस थी, ऑन साइड पर लॉफ्ट किया, अंपायर का नो बॉल का सिग्नल। 1 रन तो पूरा, दूसरे की कोशिश 1+2 ऐसे 3 रन इस गेंद के ऊपर मिलते हुए नजर आएंगे। पहली वार्निंग भी यहां से बिल्कुल दी जाएगी। 2 बीमर की नो बॉल अलाउड नहीं है टेनिस बॉल क्रिकेट में। अगर आप फेंकते हैं तो आपको उस मुकाबले में दोबारा गेंदबाजी करने का मौका नहीं मिलता। अंपायर ने हेलीकॉप्टर को अपने घुमाया, यानी फ्री हिट का मौका यहां से होगा बल्लेबाज रोहन कड़पे के पास। फ्री हिट बॉल है ये। फ्री हिट बॉल बीट किया टॉटकिन। मैं हमेशा कहता हूं गलती को पहचानना, गलतियों से सीखना और गलतियों को सुधारना, ये 3 चीजें बहुत जरूरी। भले ही आपने नो बॉल की गलती क्यों ना की हो, लेकिन अगर आप उसे पहचानेंगे, उसे सुधारेंगे तो अच्छे खिलाड़ी बनेंगे। और गलती को सुधारा है ओवर नंबर 2 में गेंदबाज दर्शन पाटिल ने। दर्शन पाटिल को एक मैजिकल ओवर फेंकनी पड़ेगी अपनी टीम के लिए। जड़ में डाली यॉर्कर थी, खोद के निकालने की कोशिश, डॉट गेंद की समाप्ति। ऐसी डॉट गेंद अगर आएंगी तो जय हनुमान शेडम टीम भी इस मुकाबले में लड़ाई करते हुए नजर आएगी। मैं हमेशा कहता हूं जिंदगी में 99% भले ही लॉजिक हो, लेकिन जब 1% मैजिक होता है खेल पलटता है और वो मैजिक की जरूरत टीम शेडूम के लिए। यहां पर एक और नो बॉल और केन बॉस को नहीं मिलेगा दोबारा गेंदबाजी करने का मौका। ये नो बॉल आई, ये 6 आया, 1+6 7 का 7 और गेंदबाज चाहेंगे बाहर। अब इस मैच से दोबारा गेंदबाजी करने का मौका नहीं मिलेगा। 7 रन आए एक्स्ट्रा, टीम का टोटल इंक्रीज 23 रन बनेंगे स्कोर कार्ड पर और जीतने के लिए मात्र 13 रनों की जरूरत टीम गांव देवी तळेगाव को। मात्र 13 रन। गेंदबाज बदला जाएगा, फ्री हिट होगी। नो बॉल आया है तो बिल्कुल फ्री हिट होगी और जीतने के लिए मात्र 13 बनानी है। आमदनी 58, खर्चा रुपया, पहले बना है मात्र 35। 2 बीमर डाली, उसके ऊपर 6 रन भी आए। खराब प्रदर्शन है ये। मैंने कहा था दर्शन पाटिल को अच्छा ओवर फेंकना है, मैजिक की जरूरत है टीम शेडूम को इस मुकाबले में, लेकिन मैजिक हुआ नहीं, लॉजिक चला है बैटिंग करती हुई टीम का। सीधे बल्ले से फ्री हिट बॉल, ऑन साइड पर काउ कॉर्नर का एरिया। गेंद का कलेक्शन करते हुए दूसरे की कोशिश, गुड रनिंग बिटवीन द विकेट। फिटनेस लेवल बहुत जरूरी होती है निखिल सर। फिटनेस लेवल अगर आपकी अच्छी हो तो आप फील्डिंग अच्छी कर सकते हैं, गेंदबाजी अच्छी कर सकती है, रनिंग बिटवीन द विकेट आपकी अच्छी होती है। सर विराट कोहली की फिटनेस इतनी अच्छी है, इसी वजह से अपने उम्र के 37वें साल में भी प्लेयर ऑफ द सीरीज का अवार्ड उन्होंने जीता साउथ अफ्रीका के सामने। लेकिन ये स्लॉट वाली ऑन साइड पर डिपॉजिट किया, आउट ऑफ द प्लॉट। खड़े खड़े छक्के मारेंगे बड़े बड़े और ये 6 रन। डीजी 31, 31 रन स्कोर कार्ड के ऊपर। जीतने के लिए मात्र 5 रनों की जरूरत गांव देवी तळेगाव को। मात्र 5। यहां पर किया आक्रमण, डीप में खिलाड़ी पकड़ा है कैच। पहला ब्रेक थ्रू, पहला झटका। सचिन भाई दुर्गे साहेबांच्या नावाचं खरं तर एक गीत सकाळपासून आपण ऐकतो आहे आणि खरं तर आयुष्यामध्ये तुम्ही पैसा किती कमवता त्यापेक्षा तुम्ही माणसं किती कमवता हे फार महत्त्वाचं असतं। आणि सचिन भाई दुर्गे साहेबांनी खरं तर समाजामध्ये माणसं कमवलेली आहेत, समाजाला खरं तर बांधिलकी, आपुलकी, प्रेमाचं नातं हे त्यांनी मात्र सगळ्यांशी जोडलेलं आहे आणि त्याच्यामुळेच मात्र ही स्पर्धा यशस्वी झाली आहे।
यहाँ पे एक और बार नो बॉल आएगी। अंपायर का फिर एक बार बीमा का सिग्नल और यहाँ पर आएगा 4। 4+1 मिलेंगे 5 रन और ये मुकाबले को किया जाएगा रफा दफा। मैच को जीता टीम गांव देवी तळेगांव ने जीत की बहुत सारी शुभकामनाएं। यस, याच्यानंतर थोडासा ब्रेक असेल पण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण त्याच्या आधी देऊया. आणि यस, आर्यन कडपे ज्यांनी पहिली विकेट हॅट्रिक या स्पर्धेमधील घेतली आणि शैलेंद्र पाटील साहेबांकडून 1,000 रुपयांचं पारितोषिक असेल. किशोरभाई पाटील साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचं आहे. आर्यन विनंती आहे की आपण मॅन ऑफ द